हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे शुक्रवार स्पेशल. बघूया काय आहे. आज तारीख 9. तर पप्पा आणि माझे मिस्टर गेले होते मच्छीला. पप्पा तिथून पुढे कामाला गेलेत. त्यांनी मच्छी घेऊन दिलेली आहे. तर इथे आहेत. ही माशी तुम्ही ओळखता का? ह्या माशांना काय म्हणतात सांगा बरं पटापट कमेंट्स करून. कारण व्हिडिओच्या शेवटी म्हणजे जेव्हा मी ह्याचं कालवण किंवा ही मच्छी जेव्हा जेवण बनवून तयार होईल मच्छीचं, तेव्हाच मी हे नाव सांगेन. बहुतेक जणांना माहिती असेल ह्या मच्छीचं नाव. तर आज आमच्याकडे ही मच्छी आहे. आणि दुसरे पण बघूया आपण पिशवी काय आणली होती. आम्हाला कोकण असतं म्हणजे जे समुद्रकिनाऱ्यावरती राहणारी माणसं आहेत त्यांना उपवासाचे वार सोडून, म्हणजे उपवासाचे 2च वार, सोमवार गुरुवार, बाकीच्या वारांना मच्छी ही पाहिजेच पाहिजे. भले ती काटेरी असली तरी चालते. आता ही पण इथे एक मच्छीचा प्रकार आहे. ह्याचं पण तुम्ही ओळखा नाव. मी व्हिडिओच्या शेवटी सांगते, कारण जे नवीन सबस्क्रायबर असतील किंवा जे कोकणस्थ नाही आहेत त्यांना ही नावं समजायला अवघड जाणार आहे. कारण काही लोकांना मोठी मच्छीच माहिती असते, हलवा, पापलेट, कोलंबी, सुरमई. पण ह्या माशांना खाडीच्या ही पण समुद्राची आहे, ही पण खाडीत पण मिळते, समुद्रात पण मिळते. पण ह्या माशांना जी चव आहे ती सुरमई पापलेटपेक्षाही सुंदर असते आणि हे पत्तिक असतात मासे. तर चला आता ह्यांचं डिसेक्शन करायला मी घेते आणि तुम्हाला ह्यांचं नाव सांगते व्हिडिओच्या शेवटी. तर मंडळी, हा मासा तुम्ही ओळखला नसेल तर मी सांगते. ह्याला बोईट म्हणतात. तर आता मी तो कापते. ह्याला खवळं भरपूर असतात, पण हा चवीला इतका मस्त असतो. आणि पावसाळ्यामध्ये इकडे खाडीमध्ये हाच मासा जास्त प्रमाणात मिळतो. आणि पावसामध्ये जेव्हा जुलै ऑगस्ट चालू असतो तेव्हा इकडे हे मासे मोठे होतात, तेव्हा त्याला शेरवा म्हणतात. जर मला मिळाला तर नक्कीच तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ दाखवीन. तर आता सध्या ह्याची साईज बघा, ही छोटी आहेत. ह्याला खवळं भरपूर असतात, तर ती व्यवस्थित काढून घ्यावी लागतात. काम थोडं किचकट आहे, पण त्याची चवही नंतर आपल्याला मिळणार आहे, म्हणजे कष्टाचं फळ मिळणार आहे. ह्याचं कालवण आणि मच्छी फ्राय ह्याची फार छान होते. तर आता याचं आता डोकं असं मी साफ करून घेते. आम्ही डोकं जेव्हा घेतो कालवणात तेव्हा त्याचे डोळे, म्हणजे सगळ्या बहुतेक माशांचे डोळे हे घेतो, कारण ह्या माशामध्ये भरपूर सारे कॅल्शियम असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. तर मग हे मासे चवीला पण असतात आणि आपल्या आयुर्वेदिक पण ह्याचा तितकंच महत्त्व आहे. तर इथे बघू शकता मासा स्वच्छ करते. तर अशा प्रकारे मी हे सगळे मासे आता छानपैकी साफ करून घेते. हे अशा चिरा पडायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ मसाला चांगला भरतो. हा बघा, आमचा विठोबा पण आलेला आहे. ये इकडे, बघ, ये बाई, ये धर का, इकडे तोंड घालू नकोस. हो बघा, त्याला वास बरोबर आलेला आहे. आता सुरुवात केलेली आहे त्याने खायला. तर मंडळी, हे मासे मी आता दाखवल्याप्रमाणे तसेच साफ करतात. आणि आता ह्या इथं जे बारीक आहेत ते, आता हे बघा, ह्याला कांटा बोलतात. तर ह्या
अशा साफ करतात. ह्याचे हे एकदम नाजूक मासा असतो, पण ताज्या असल्या तर ह्याची कवळं व्यवस्थित निघतात. पण जर असं बर्फातलं किंवा ठेवलेला मासा असेल एक दिवस आधीचा, तर त्याची खवळं इतकी इझी निघत नाहीत. तर ह्याचं डोकं हे असं काढून असं मध्ये बोट घ्यायचं काढून त्याचा पोटगळ झाला मासा साफ. मागे मी एक व्हिडिओ टाकला होता मोठ्या कांटांचं आंबट तिखट कालवण. तर ह्याच मोठ्याहून त्या मोठ्या होतात अशा, पण आता हा पावसाळा चालू होईल तशा ह्यांची पैदास आता ह्या बारीकच मिळतील तुम्हाला, मोठ्या मिळणार नाही. तर इथं बघू शकता आताशी माझी एक झाली. ह्याला वेळ खाऊ काम आहे हे, पण हे पण चवीला फार छान लागतं. तर मासे आता साफ करून घेते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.